पेठचा महाराजा. हे नंतर कधी हो ना, शेड केवढे मोठे मोठे टबा आणतात. गणपती बाप्पा गेला वाटतं एवढ्या लवकर यांचा. कसं काय माहित. 5 दिवसाचा असेल. 7 असेल. नाही 5. 7 तर मग आता पाहिजे होतं ना ते. 5 यावेळी 7 दिवस आले ना गौरी गणपती. मला 10 दिवसाचेच गणपती वाटतात यावर्षी. 28 म्हणजे 30. मग 3 दिवस तर होतं, मग 10 दिवसच वेगळं असतं या मूर्तीचं काही ना काहीतरी. आता सुद्धा झाडाच्या खोडामध्ये गणपती बाप्पा आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. पुढची कित्येक महिने वाट बघतो गावाला कधी पोहोचणार. स्वतः गावाला पोहोचलोय आणि गावचं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो मी एका बॅक कॅमेरानी शॉर्ट मध्ये. चलो. श्रीमंत दगडूशेठ गणपती की बाप्पा मोरया 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 रे बाबा. ते जरा 2 मिनिट थांबली त्याच्यावर लावूया ना. दरवर्षी जेव्हा पण आम्ही गावाला येतो, प्रत्येक वेळेला गावाला येतो तेव्हा फक्त एक गाणं नेहमी ऐकावंसं वाटतं. ते म्हणजे अगबाई अरेच्या पिक्चर मधलं मल्हारवारी. मल्हारवारी मोतियान काय मलवी भरून नाहीतर देवा देवा मी दुरून मल्हारवारी. तर ते मल्हारवारी गाणं आहे ना, ते दरवेळेला गावाला येतो आणि जेव्हा हा गावचा निसर्ग डोंगर आजूबाजूला येतात तेव्हा नक्कीच लावतो आणि त्याचा आनंद घेत घेत गावाला आल्याचा फील घेत जातो. सो आता इट्स टाइम टू मल्हारवारी. कन्व्हिक्शन का पैसा आहे बॉस. आता संध्याकाळचे किती वाजले? आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही निघालोय कुरळाला, म्हणजे माझ्या गावाला. अजून गावी पोचलोच नाही. मामाच्या घरी, मामाच्या इकडे जाऊन मामांचे गणपती त्यांचं दर्शन घेतलं वगैरे वगैरे. कारण उद्या विसर्जनाचा दिवस आहे आणि विसर्जनाच्या दिवशी इथे यायला मिळेल की नाही याची खात्री नाही. पण एक नक्की आहे, माझ्या गावचे लोक माझे ब्लॉग वगैरे बघतात एवढं नक्की. कारण सायडीमध्ये माझा मामासुद्धा म्हणतोय की आपले ब्लॉग बनव ना सायडीचा गणपती नेतानाचा, म्हणजे विसर्जनाच्या वेळेचा. सो ब्लॉग तर बघतायत आणि मी जाणार आहे तेवढ्यासाठी. मामाची एक ती डिमांड पूर्ण करणार. मामाला सांगणार शेअर कर, सबस्क्रायबर्स आले पाहिजेत महत्त्वाचं म्हणजे. बरं तर हवेच. सो आत्ता गाडी चाललोय कुरळाला. सुप्रिया इकडे म्हणजे काय बोलतात, काय मला आता सुचत नाही. काय काय फ्लिक्स म्हणजे फ्लिक्स. अच्छा, बटा काढते. फ्लिक्स बटा काढते. बटा बटाव कुठे गेला होता? कोकणातून काय आणलं? फणस. आम्ही कोकणात नाही, पण आपलं कोकणासारखंच गाव आहे. कोकणच पडतं आपलं. मला आई बोलली होती भाई कोकण खूप मोठं होतं पहिलं. मुंबई मधला पण खूप सारा भाग कोकणाचाच यायचा. सो हे पण कोकणातच येतं. कारण हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे. आईला हे मला सुचलंय का? हे आहे असो सर, अशी गंमत करतच असतो. थोडे व्लॉगसाठी ना चांगलं व्हिडिओ येणं गरजेचं असतं. पण माझा सेल्फी कॅमेरा आहे ना, नेमकं त्या कॅमेऱ्याच्या वरतूनच एक रेष गेली आहे. डिस्प्ले तुटलाय भावांनो. जर इन केस कुठे थोडंफार खराब दिसलंच तर प्लीज ॲडजस्ट करा. नाहीतर मग सरळ एक आयफोन घेऊन गिफ्ट करा सगळ्यांनी मिळून. म्हणजे टेन्शनच जाईल. माझे व्लॉगसुद्धा चांगले होतील आणि मी मस्तपैकी व्लॉग करू शकतो आणखीन चांगले व्लॉग्स. सो गाईज भेटूया, स्टे ट्यून. आणि आता हिरवा निसर्ग हा भोवतीने, ही जी मी कविता आत्ता थोड्या वेळापूर्वी केली असं मला वाटलं, पण ती ऑलरेडी आहे. सो तो हिरवा निसर्ग तुम्हाला दाखवतो. निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे धुंद वारे ला 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 ला. ओ नवे पंख पसरा, म्हशी रस्त्यात आल्या. ओ शिट. असं होत राहतं गावाला. आपण गावाला आहे. सो लक्षात ठेवायचं, हिरवा निसर्ग हा भोवतीने, काळ्या म्हशी व्हा बाजूला गतीने. जॉईंट केलंय. जॉईंट म्हणजे एकदम एक नंबर जॉईन केलंय आपण. मस्त, टेन्शन नका घेऊ. आणि हा बघा आमच्या गावचा निसर्ग.
रम्य करणारा निसर्ग. सुंदर. पुन्हा पुढे म्हशी आहेत, त्यामुळे आता गाणं बंद. पटकन आलं तर गाणं थांबतं आपलं, बाकी काही नाही. आणि माझ्या घरी फालतू चाललंय बडबडीला आता. तुम्ही सहन करता ना, लोकांना खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. त्या घरी सर ओळखीचा वाटेल, पण खरंच ओळखीचाच आहे, कारण मी मागच्या एका माझं गाव नावाचा माझा एक व्लॉग आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यात मी ह्याच रस्त्यावरून चालताना दिसेन तुम्हाला. आणि चालताना मी हा रस्ता एक्सप्लोर करताना, गाव एक्सप्लोर करताना आमच्या गावाबद्दल, मातीची, इथल्या लोकांची, इथल्या शेतकरी लोकांची, सगळ्यांची बरीच माहिती दिली. पावसाळ्यातला जो अनुभव आहे आमच्या गावचा, तो मी आत्ता या व्लॉगच्या माध्यमातून दाखवतोय की कसा हिरवा असतो निसर्ग. त्यावेळी समरमध्ये आलो होतो, मे महिन्यात होतो. सो 7% त्यावेळेचं आणि आत्ताचं डिफरन्स भरपूर आहे. त्यावेळी वेताळाचा उत्सव होता, जो तुम्ही व्लॉग बघितला आहे. आणि वेताळाचा उत्सवनंतर आता मी आय थिंक गावाला आलो आहे. वेताळाच्या उत्सवानंतर आणि भैरीच्या गोंधळाला आलो होतो. आणि भैरीच्या गोंधळानंतर आता डायरेक्ट आलो आहे. सो केदारेश्वराची यात्रा त्याच्या आधी झाली, बरोबर. गावाला मागच्या वेळी पण सांगितलं, ज्यांना असं वाटत असेल की मला गाव नाही आहे, तर त्यांच्यासाठी माझं गाव खुलं आहे. पण त्यासाठी तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करावा लागेल. मला कॉन्टॅक्ट करा आणि मला भेटून तुम्हाला मी माझ्या गावाला आणू शकतो. सो येवा, सातारा आपलाच असा. आणि मी पोचलोय गावात, आतमध्ये एंटर केला गेटमध्ये. आणि हे भैरीचं मंदिर. सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत, एवढे चाकरमानी लोक आलेले आहेत. फायनली पोचलोय आपण घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. घरी पोचलो आणि आता मी माझ्या कॅमेऱ्याने शूट करतोय. बाप्पाला स्वतः डोळ्यांनी बघतोय, भारी वाटतंय. आणि ही आमची गौरी सजवली आहे मम्मी आणि मोठ्या आईनी. तर तुम्ही बघू शकता, अगदी कानातले अलंकार पासून ते सगळंच सुंदर सजवले. दादा खूपच मोठं वाटतंय का बरोबर आहे. चालतंय, कानाच्या असून खाली टाक ना, इथे टाक. हे बघ, तेच केलं मी, ते अडकलंय. बस बाप्पा गोड मानून घे सेवा. हा. नमस्कार. आता मी माझ्या गावातल्याच एक घरगुती गणपती आहे आणि त्यांनी ना सुंदर डेकोरेशन केलं आहे. म्हणजे पंढरपूरची वारी आणि कुरुळगावचे, म्हणजे आमच्या जे गावचे ग्रामस्थ आहेत, असं दाखवलं आहे. सो मी तुम्हाला दाखवतो त्यांचं डेकोरेशन कसं आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग काय माहिती आहे डेकोरेशनचा, इथे लिहिले कुरुळचे वारकरी, म्हणजे हे कुरुळातून निघालेत. आणि हा जो रस्ता आहे, त्यांच्या पायाखाली जो ब्लॅक पेपर आहे ना, तो रस्ता बनवला आहे त्यांनी. एखादं तुळशी वृंदावन आहे, बैलगाडी, घोडे या पद्धतीने चाललेले वारी. आणि हा रस्ता पूर्ण करत करत कुरुळावरून 500 किलोमीटर आहे, नाही 500 मीटरवर पोहोचलेलं आहे. जवळजवळ पोहोचलेत, म्हणजे असं जवळजवळ पोहोचलेत पंढरपूरला. 500 मीटर बाकी आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे पंढरपूरला पोहोचलेत. सो अशा पद्धतीचं डेकोरेशन केलं आहे, फार सुंदर. मागच्या वर्षी मी व्लॉग नव्हतो करत, पण मागच्या वर्षी सुद्धा छान डेकोरेशन होतं. श्वेता कुरळे ही दरवर्षी काही ना काहीतरी संकल्पना करते इकडे. मला त्याचा आनंद आहे की गावामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह होत राहतंय. मग भले ते 1-2 घरात का होईना, पण जरा क्रिएटिव्ह होत आहे. हळूहळू अख्ख्या गावाने अशी क्रिएटिव्हिटी आणावी असं मला वाटतं. काय बोलतंय, बरोबर आहे ना? म्हणजे काहीतरी असं प्रत्येकाने वेगवेगळं काहीतरी करायला पाहिजे. संदेश देणार आहे किंवा एकतेचा संदेश देणार आहे, तसं काहीतरी करायला हवं. सो बघायचं होतं की डेकोरेशन काय आहे. तर आता बघितलं, आता बाकीचे पण गणपती असंच बघायला जाऊया आपण. भेटूया. स्टे ट्यून गाईज.
गाईज आत्ताच आम्ही गणपतीच्या पाया पडल्यानंतर पप्पांनी विषय काढला की मी कसा लहानपणी आहे ना भजन मंडळीमध्ये मला जायचं असायचं आणि मग एवढं रात्री कुठल्या दुसऱ्या गावात जायचं किंवा मग ते कसं होणार, तर मग मला कोण घेऊन जायचं पप्पा? धोंडीबा यशवंत कुरळे म्हणून होता. आता मला चेहरा जरा हां चकलीपट्टू म्हणून होते. चकलीपट्टू म्हणजे ती जी अशी टाळचा प्रकार आहे, पण ते टाळ नसते, ती चकली असते अशी, म्हणजे ती वाजवतात ना फास्टमध्ये वगैरे भजनामध्ये वाजवतात, मोस्ट ऑफ बघितलं असेल तुम्ही. तर ते मला घेऊन जायचे आणि मग त्यांच्यासोबत मी राहायचो आणि मग रात्री आणून ते परत सोडायचे घरी, असं त्यांनी सांगितलं. तर ते सांगता ज्यांच्या घरी आपण आता तो गणपती पाहिला, जिथे आपण पाहिलं की पंढरपूरचं पूर्ण डेकोरेशन केलं आहे, तर ते आहे श्रीरंग कुरळे, म्हणजे हे बुवा होते. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्यांचे चिरंजीव आहेत इकडे, म्हणजेच त्यांचे पुत्र रामचंद्र श्रीरंग कुरळे, आणि हे मुंबई मंडळाचे अध्यक्षसुद्धा होते. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या वडिलांची कला किंवा त्यांच्या प्रियजनांची कला कशी होती, किंवा भजनी बुवा म्हणून ते कसे होते, गावागावांमध्ये त्यांना कसे ओळखत होते, ते जाणून घेऊया. मला सांगाल का काय त्यांच्याबद्दल? की हा आता ते आमच्या वडिलां श्रीरंग बुवा असे ते भजनी बुवा म्हणून आपल्या गावामध्ये चांगले ते प्रसिद्ध होते. आणि जे त्यांच्या म्हणजे आज श्रीकांतने आता सांगितल्याप्रमाणे की ते त्यांचे भजन त्यांनी जवळून त्यांनी बघितलेले आहे, त्यांनी ऐकलेले आहे. तेव्हा त्यांना ती आठवण आली आणि त्यांनी विचारलं की त्यांच्याविषयी जरा आम्हाला म्हणजे पूर्व आठवण. कारण मी तर लहान होतो ना त्यावेळेला. तर ते भजनामध्ये पण एक्सपर्ट होते, म्हणजे कव्वालीसुद्धा ते चांगली ते बोलायचे, आणि हेळंबा आणि बाकीचे गजर असे ते चांगले. नवीन मुलांना त्यांची भजनाची अशी आवड होती आणि ते करता करता ते आपल्या गावामध्ये लेझिम डाव पण त्यांचा सर्व मुलांनी पण बघितलं. त्यांचा लेझिम डाव म्हणजे ढोल वाजवताना ढोलसुद्धा वाजवायचे, लेझिम डावमध्ये ढोल वाजवायचे. आणि आपल्या गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ ठेवायचे, त्यावेळेला संस्कृतमध्ये ग्रंथ, तर त्याचा अर्थ मराठीमध्ये विश्लेषण कोणते सांगायचे, असे ते ग्रंथ आपल्या गावामध्ये व्हायचे. म्हणजे मोठे मोठे महाभारत, रामायण, गीतासार, नवनाथ असे ग्रंथ आपल्या गावामध्ये झालेले आहेत. तर ते मारुती मंदिर मग गावाचं एक ठिकाणी मध्यस्थ ठिकाण, त्या ठिकाणी श्रावण महिन्या चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ चालू व्हायचे. आणि ग्रंथ वाचक म्हणून सीताराम पैलवान आपल्या गावात ते चांगल्या मस्त आवाजामध्ये चांगल्या आवाजात ते ग्रंथ वाचन करायचे. आणि त्याचे संस्कृत ग्रंथ त्याचे मराठीत विश्लेषण करून हे व्यवस्थित असे सांगायचे. त्यामध्ये गावातील भरपूर ज्येष्ठ मंडळी आणि लहानथोर मंडळीसुद्धा महिला त्या ठिकाणी मारुती मंदिरमध्ये ग्रंथ ऐकण्यासाठी आणि आवडीने त्या ठिकाणी जात असत. माहिती आहे का, मी आता एवढं डेकोरेशन बघितलं, पण मी ना अर्धवटच बघितलं. तर जिने ते केलं आहे, श्वेता कुरळे म्हणून आहे, तर तिला आपण विचारू की नेमकं काय काय केलं आहेस आणि तुला ते करावंसं का वाटलं, हे आपण विचारूया तिला. फारच सुंदर डेकोरेशन केलं आणि त्याच्यासाठी तिने काय काय केलं ते पण विचारूया आपण. हॅलो. हां, काय काय केलं आहेस तू डेकोरेशनमध्ये यावेळी? मी एक पंढरपूरची वारी कशी असते मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. डिसेंबर महिन्यामध्ये आमची फॅमिली पूर्ण गेली होती पंढरपूरला. तर तेव्हापासूनच एक मनामध्ये होतं की गणपती डेकोरेशनला केलं तर पंढरपूर करायचं, की एक्झॅक्टली गावची माणसं असतात त्यांना तिकडे जाता येत नाही वारीला. तर मला त्यांना ह्या देखाव्यामधून हेच दाखवायचं होतं की वारी कशी असते. क्या बात आहे. मी स्वतः सुद्धा गेली नाहीये वारीला, पण मी ह्याच्यावरून मी म्हणजे मला असं वाटतं की मी स्वतः वारी केली आहे. अच्छा, क्या बात आहे. पण मस्त आहे. अजून काय काय मांडलेस इथे? ही आमच्या गावातून जी आहे ती वारी आमच्या निघाली आहे. आणि हा रोड जो आहे तो पंढरपूरला जातो. तर तिकडे पंढरपूर आहे, विठ्ठल रखुमाईचं मंदिर सुद्धा आहे, बाजूला चंद्रभागा नदी पण आम्ही दाखवली आहे. हे मंदिर आहे आणि बाजूचे ब्लू कलर मध्ये दिसते ही नदी आहे ना. खूप मेहनत केलीस का.
मी रात्री जॉब वाजता 9 वाजता येऊन मी हे सर्व बनवत होते. क्या बात आहे मस्त. मला सपोर्ट पण माझ्या दादाने आणि माझ्या 2 भावांनी पण केला. हा क्या बात आहे. त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. त्यांनी हेल्प केले म्हणून तर झालं. नाही पण मस्त केलंय. एकदा जोरात बघू, ऐकू दे तुझ्याकडून. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. पहिल्या दिवशी बोलितलेलं ना, मी नाही काय म्हटलं चंद्रभागेमध्ये पाणी नाही, ते राहिलेलं करायचं थोडासा. फुलं पण नव्हती. पूर्ण सेट मिळाला असेल ना. तर आपण पुन्हा एकदा अशाच घरी आहोत कुरळातल्या, ज्यांचं नाव पुन्हा एकदा श्रीरंग मारुती कुरळे. फक्त हे नाव थोडंसं वेगळं आहे, फक्त श्रीरंग कुरळे सेम आहे. आणि श्रीरंग कुरळे यांचे सुपुत्र, मोठे सुपुत्र रामचंद्र श्रीरंग मारुती कुरळे यांचे सुपुत्र रामचंद्र कुरळे आणि हे त्यांचे दुसरे सुपुत्र श्रीकृष्ण कुरळे यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा तुम्हाला पंढरपूरच पाहायला मिळते. फार सुंदर असा देखावा केला आहे त्यांनी. गणपती बाप्पाच्या मागे विठू माऊली आणि बॅकग्राऊंड असा छान ब्ल्यूमध्ये केलेला आहे. आणि इथे वारकरी मात्र तुम्हाला प्रॉपर मूर्त स्वरूपात पाहायला मिळतील. त्यांच्या हातात झेंडे असलेले किंवा त्यांची डिटेलिंग्स बघा, त्यांची मिशी किंवा काय ते सगळं पेंट केलेलं आहे व्यवस्थित. आणि थोडी मेहनत केली आहे जास्त, एवढं पण कळतंय. तेव्हा आता ही तुळस घेतलेली बाई आहे जी वारीला निघाली आहे. किंवा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, तर ही पालखी आहे त्यांची. ही कशी बनवली पालखी? म्हणजे पुठ्याची बनवली आहे का? हो. आणि ही जी वारी आहे ही मुंबईहून निघाली आहे. तिथे मागे तुम्हाला BMCचं चित्र दिसतंय. आणि BMC म्हणजे मुंबईतून निघालेली ही वारी आहे. मुंबई टू पंढरपूर हा प्रवास आहे त्यांचा. आणि तुम्हाला समोर इथे तो प्रवास पूर्ण झाल्यावर इकडे दिसते ते विठू माऊली म्हणजे पंढरपूरचं. आणि चंद्रभागा नदी आहे ही. या नदीतली कमळं, तिथे उगवलेली हिरवळ, ही नदी बनवली आहे त्यांनी. आणि ही जी पालखी सुद्धा बनवली ती सुंदर बनवली. तुम्ही रिअलमधली जी पालखी बघता तिच्याशी खूप सिमिलर आहे. आणि ह्याचं मिनिएचर टाईप झालं आहे पूर्ण. हे ही संकल्पना ज्यांनी साकारली आहे पंढरपुराची, त्यांच्याशी बोलूया. आता माझ्या समोर आहेत, मी बॅक कॅमेरा चालू करतोय. नमस्कार, मी वैभव रामचंद्र कुरळे. आमचे मोठे बंधू गणेश रामचंद्र कुरळे यांची मूळ संकल्पना आहे. मूळतः आमचा विचार होता की दरवर्षी काही ना काही नवीन देखावा आमचा करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. आणि यावर्षी काय करायचा प्रश्न समोर असतानाच आम्ही पाहिलं की नुकतं श्रावण सुरू झालं आणि आपली आषाढी परिपूर्ण झाली. तर त्या आषाढीची संकल्पना घेऊन आम्ही ठरवलं की मुंबईहून पंढरपुराचा प्रवास वारकऱ्यांचा कसा असतो तो आपण या गणेशोत्सवाच्या देखाव्यातून साकार करू. प्रथमतः आम्ही वारकरी जमा केले. सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे ज्ञानेश्वराची पालखी. ती त्या वारीला जिवंत करेल असं आम्हा सगळ्यांना वाटत होतं. या पालखीसाठी माझ्या भावाने खूप प्रयत्न केले, खूप मेहनत घेतली. आम्ही पालखी आता कशाची बनवलेली आहे पालखी? ही पुठ्याची पालखी, पुष्ट्याची बनवलेली पालखी. बैल आपण बैलपोळ्याचे जमा केले आणि त्यातून छोटे मोठे बाहुले घेऊन आपण ही पालखी तयार केली. रस्त्याची संकल्पना आली. नंतर BMC आणि BMC डिनोटिंग मुंबई आणि तिथे पुंडलिकाचं मंदिर जिथे विठू माऊली उभे आहेत. आणि त्यातूनच ही वारकरी निघालेत चंद्रभागेच्या किनाऱ्यातून पंढरपुरात पोहोचतात. अच्छा. हीच एक बेसिक संकल्पना. ही पाठी विठू माऊलीची मूर्ती तुम्ही पाहू शकता. ही माऊलीची मूर्ती बनवण्यामागे रामचंद्र देसाई आमचे मुंबईचे पेंटर आहेत. त्यांची फार मेहनत आहे आणि त्यांची कला आहे. बस हेच आमचं या वर्षाचं डेकोरेशन आहे. आपण एक आवाज द्या, गणपती बाप्पा. गाईज, आता वेळ आली आहे आपल्या घरच्या आरतीची आणि घरचा गणपती बाप्पा वाट बघतोय आरतीला. आपण आता मोठे काका, भाव हाय करा. मोठे काका, आमची आजी जरा आजारी असते पण ती अशी आराम करते तशी, तर पण तिला बरं नाही आहे त्यामुळे ती जास्त उठत वगैरे नाही, ओळखते कमी. बाकी इथे मम्मी काय करते?
गुळवणी करते. गुळवणी म्हणजे बाय द वे तुम्हाला माहीत नसेल, पुरणपोळी सोबत खायचं गुळाचं पाणी असतं ना, जे त्याला गुळवणी म्हणतात. हा प्रकार सगळीकडे नाही आहे, काय काय लोकांना नाही आवडत, पण खरंच आमच्याकडे त्याच्याशिवाय खात नाहीत पोळ्या. आणि ही आमची मोठी आई. मोठी आई आहे का? हाय. हां. सो मोठी आई आता सध्या आराम करते, पण ती बिचारी खूप काम करत असते. अरे रे रे रे. आणि आता जरा सध्या आहे ना, घर थोडं विस्कटलंय. मागच्या वेळी तुम्हाला घर हे असं वाटलं असेल, पण मध्ये एकदा घर पावसामुळे ना घराची एक भिंत पडली आहे मागची, तर त्याच्यामुळे त्याला टेकू लावलेत. हे जे दिसतात ना, ह्याला काय म्हणतात, केली की बत्ती लाकडाचे खांब आहेत ते, बत्ती लावली तर त्यांनी टेकू लावलेत. म्हणून जरा तिकडची जागा आपण सांभाळण्यासाठी बाजूला ठेवली होती. दरवर्षी गौरी पूजनच्या दिवशी आपल्याकडे फिक्स असते पूजा सत्यनारायणाची. आणि सत्यनारायण माझ्या मते 12:30 वाजताच दुपारी ब्राह्मण येऊन पूजा करून गेला. आणि आता जवळजवळ सगळे गावकरी येऊन प्रसादाचा लाभ घेतला त्यांनी. आणि आता सगळे घरी गेलेले आहेत. आत्ता वेळ आली आहे गणपतीच्या बाप्पाच्या आरतीची. स्वतःच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती करायला आत्ता मला मिळणार आहे. सो सकाळी मी उंदरावर बसून म्हटली, वैष्णवी म्हणते ते काय म्हणाले. दरवाजा लाव का पुढं घर लागते. धूप केलंय, पण त्याचा धूर तरी होतोय का काय? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गजानन महाराज की जय. दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन, श्रावण मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. खचित गौरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन, श्रावण मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर वंदना, सरसोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वार्ता हे सगना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन, श्रावण मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लौटती विक्राळ ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून जळ निर्मळ वाहे जुळजुळा. माझी अवचित सापडले, चेतवा सुप्रने प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. व्याघ्रांबर फणीवर्धन सुंदर मधनारी, पंचानन मनमोहन मुनी सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुटिळक नाम दासांतरी. जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. दुर्गे दुर्घट भारी, तुझ बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी.
वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी. जय देवी महिषासुरवदिनी, ओ दैत्यासुरवदिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी मध्ये प्रसन्न होसी निराशा, क्लेशापासून सोडवी थोडी भवपाशा. आंबे तुझ वाचून कोण पूर्वी राशा, नरतलीन झाला पदपंकलेशा. जय देवी महिषासुरवदिनी, ओ दैत्यासुरवदिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी धन्य वेणुनाथ क्षेत्रपाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा. राई रुक्माबाई राणी या सकळा, ओवाळी तो राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा, रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव वाळू काय माय करू आता कोणा ओवाळू. जिकडे पाहावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे, माझा बाप्पा दयाळू, माझा बाप्पा दयाळू. ए यो विठ्ठले माझे माऊली, ए यो विठ्ठले माझे माऊली. दुडदुडायसी हाती मोदक लाडू घेऊन या खासी, भक्तांच्या संकटी धावून दास विनवी तो तुझ्या चरणासी. जय देव जय गणराया सकला देव आदी तू देव माझा. जय देव रथ कुरवंड्या येती, चंद्रभागे माझे सोडून या देती. दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती. जय देव जय पांडुरंगा, ओ हरी पांडुरंगा, रखुमाई वल्लभ, राईचा वल्लभ पावे जीवलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती, व साधू जनेती, चंद्रभागे मध्ये स्नान जे करती. वेळा मात्र तय होया मुक्ती, केशवासी नामदेव भागवासी नामदेव भावे वाळती. जय देव आरती संकारामा, स्वामी सद्गुरु रामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण तारीने, ऐसे तुकोबाचे अभंगुदकी रक्षिले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा, आरती तुकारामा. तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर मस्तक ठेविले. आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, आनंद महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा, सेवती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा, लोपले ज्ञान जगी, तितणे नदी कोणी. अवतार पांडुरंग, नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, सेवकी साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञान राजा, कसे नाटक करी गोपी करणारी. ज्ञान तुंबर हो, श्याम गायन करी. आरती ज्ञान राजा,
महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती राजा प्रकट गुहे बोले माझी केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती भक्ता लागी देसी विद्याभिमती मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा पुण्यामध्ये नांदे हा महागणपती माघ चतुर्थीला जनयात्रे येती जे जे इच्छित ते सर्व ही पावती गणराजा मज बाळा द्यावी अभिमती जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा जय देव जय मोरेश्वरा तुझा नकळे पार शेषा फणीवरा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती गजानन महाराज की जय सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता जय रघुवीर समर्थ कैलास शिराणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी